नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप. बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या अधिवेशनात या योजनेविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. बांधवांनो, ती घोषणा अशी आहे की कमी भूजल पातळी असलेल्या भागांमध्ये आता 10 HP क्षमतेचा सौर कृषी पंप बसवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी निश्चितच आनंददायी आहे. शेतकरी बांधवांनो, सौर कृषी पंप योजनेमध्ये केलेल्या नवीन सुधारणांमुळे राज्यातील 10 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बांधवांनो, हे पाऊल पारंपरिक ऊर्जेऐवजी नैसर्गिक ऊर्जेकडे वळवण्याचे आहे. महाराष्ट्रात अनेक भागात भूगर्भातील जलस्रोत मर्यादित आहेत. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना अधिक क्षमतेच्या पंपांची गरज भासते. या गरजेला लक्षात ठेवून सरकारने 7.5 HP आणि 10 HP क्षमतेचे पंप बसवण्याची संधी दिली आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा असा की सरकारकडून केवळ 7.5 HP क्षमतेच्या पंपासाठी अनुदान दिले जाईल. 10 HP क्षमतेचा पंप बसवायचे असतील तर शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 10 HP चा पंप बसवायचा असेल तर तुम्हाला 7.5 HP ची सबसिडी मिळणार आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर जी गुंतवणूक असेल ते तुम्हाला स्वतःच्या खर्चातून करावी लागेल. शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की योजनेचा व्याप वाढवण्यासाठी आणि अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर शेतकरी बांधवांना तुम्ही या योजनेसाठी उत्सुक असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात व तुमची नोंदणी राहिली असेल तर तुम्ही आमच्याकडे या योजनेची नोंदणी करू शकतात. आमचा संपर्क आहे 76 67 28 82 18 या नंबरवर संपर्क करून तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकतात. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.